वरती बघा वरती. पिशवी भरूनला जाऊया उद्या. केवढं लांब आहे? 3 किलोमीटर. आंबट आहे का गोड आहे काय? पिकलेलं आहे का पण? हॅलो हाय गुड मॉर्निंग. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही जे आहेत ते गावी पोचलो आहे. तर घरी यायला मस्त फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर जे आहे चकली चहा आणि चुलीवर मस्त अशी घावणं बनवली होती. तो सगळ्यांनी मिळून ब्रेकफास्ट वगैरे केला. त्याच्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर मग जे आहे तर चुलीवर जे आहेत ते कणीस वगैरे भाजत होतो. कारण विहानला ना कणीस हे भरपूर आवडतात आणि चुलीवरची भाजलेल्याची ना मजाच वेगळी असते. चुलीवर मस्त भाकरी वगैरे बनवून घेतल्या मी आणि त्याच्यानंतर जो आहे तो स्वयंपाक वगैरे बनवला आणि इथं विहानला जे आहे ते कणीस दिलं होतं खायला. केवढे लागलेत आहे ना बघा. सो डे 1 आहे गावाकडचा आणि आज माझी मैत्रीण आहे. बा नाव काय तुझं? प्रांजल. प्रांजल. मस्त आहे ना. आणि माझी ना पाठच सोडत नाही आहे. मस्त मला पण एवढ्या मुली भरपूर आवडतात आणि त्याच्यामध्ये बरोबर आज प्रांजल भेटले. सो विहानला मी घरी झोपवलं आहे आणि आता मी मस्त करवंद काढायला चाललो आहे. आणि ही माझ्या नंदबाईची मुलगी आहे चुलत. हो ना. मस्त आहे. मला पण खूप आवडली. म्हटलं चला बरं झालं ह्यावेळेला गावाला कोणतरी सोबती भेटलं आहे मस्त. आणि सकाळी आम्ही 8:30 वगैरे पोचलो. त्याच्यानंतर मस्त नाश्ता केला, अंघोळ वगैरे केली आणि मग जेवण ह्या त्या गोष्टीमध्ये दुपार गेली. त्याच्यानंतर मग ह्या ताई आलेल्या. सो यांच्याबरोबर बोलत थोडासा वेळ गेला आणि आता ह्या पण आहेत. तर म्हटलं चला मस्त आम्ही ना थोडंसं करवंद वगैरे काढून येतो म्हणून चाललं आहे. बघू जांभूळ करवंद वगैरे. आणि विहानला म्हणजे लहान जोपर्यंत मुलं आहेत तोपर्यंत इकडं अजिबात घेऊन यायला देत नाहीत. त्यामुळे अगोदर विहानला झोपवलं आणि म्हणून मग आम्ही चाललो आहे आता. हे पाठीमागे आहेत, आम्हाला रोहन घेऊन जाऊन दाखवणार. सो चला मग सासूरवाडीचं गा. मला आता रोहन घाबरवतोय की गवा आला म्हणून, कारण इकडे भरपूर गवे असतात. अमोलला पण सवय झाली असेल ना अमोल गव्यांची. गव्यांची सवय एकदा त्या अण्णा काकांची पाठ घेतलेली म्हणून सांगत होते ना पप्पांची. बापरे. यांनी पण मला म्हटले ना की गवा येते. म्हटलं की मी म्हणते गावी यायचं कॅन्सल. मग आता 2 दिवसापूर्वीच कोणाचा तर व्हिडिओ दाखवलेले इतके गवे होते म्हणून मी म्हटलं मग कॅन्सल नाही जायचं म्हटलं. मग रोहन काय चालू आहे तुझं? लागलेत का पण? आता व्हिडिओ काढ का? हा. जाऊबाई आहे माझं नाव. हे वाव तेवढे लागलेत. हा. आपणच खावला रे. बापरे. 70 रुपये पाव. मस्त गोड. 70 रुपये पाव. काल काय परवा आणलेले ह्याने आणि 250 रुपये किलो. संपली. लोणचं पण खायचं ना करवंदाचं. इथे गोड आहेत. गोड आहेत. आम्हाला ही मजा पुण्यात येत नाही ना. हा. तू खा. खाईत मजा आता. पुनमला दे. ठीक आहे. माझ्या चिकटाला हो काय नाही होत. पाऊस पडले की लगेच किडे होऊन जातात. ही गोड आहेत बघ. दादा दादा नको तू खाते मी तोडतो घे. सोड सोड तू धरलोय मी. सोड तू धरलोय की. एकदम सोड नको हळू सोड. वहिनी उठा डोळ्यात लागेल. हो हो. रोहन तरी आमचा ह्याच्यातच असेल है ना रोहन. खाऊ की खाल्ला खा.
मला पण एवढेच मुले आवडतात माहिती नाही. आवडते की अजिबात मला सोडत नाही हं. पायामध्ये बघा हा. होय ते असं हे घड नाहीये मध्ये मध्ये आहेत. मध्ये मध्ये हे कच्चे आहेत सगळे. वरती वरती आहेत सगळे. तुला पण मजा यायला लागली असेल ना. आताच नाही ती गोष्ट माहिती आहे ना लांडग्याची तसं व्हायचं. रोहन आम्हाला आलोय तेव्हापासून गवाय भेडसवतोय. इमॅजिन करा आम्हाला खरंच गवायला तर तू काय करशील हा. आणि आम्हाला इथंच ठेवून आम्ही तर काही एवढं पळू शकणार नाही. रोहन हा तू पळतेस का. रोहन पळेल अमोल पळेल आम्ही काय करायचं. आणि झाड हलवायला लागलं तर अमोल तोपर्यंत तू काढ हा. रोहन आणि मी ते झाडांचं बनवतो थांब. रोहन पानं आणायसाठी गेलेलं आहे. हो तू खा ना. ते पानांचं काय म्हणतात त्याला रोहन. हा हा खोगला काय गो. आता आमचं रोहन दाखव इकडे कसं बनवतोस ते. पचका केलास. दुसरी पानं पाहिजे. चला ना पंचड्याचीच नाणे की हीच घेतात नवी का. दुसरी बी घेतात. आणि काठी असते ना ते काठीने हे कर त्याला माहित आहे. मग आता काय म्हटलंस मला अजिबात काही माहित नाही. रोहनचं आमच्या पोट सुटले. रोहन गबस. चला तर रोहन खोगला केले. ओ बा आले. गोड आहेत ना या झाडाचे. बघू हा आणखी एक आणशील की नाही खोकला. दीदीला पण द्या ना. तिकडे माझ्याकडे मी पकडते. तिकडे रोहन खोगला तुझा. केवढी लागलीत बघा ह्या झाडाला. बापरे ते बघा वरती दिसतंय? बघा दीदीनं पण केवढी काढली. खालची कवडी पडली. खालची ठेवू नको रम्या. खराब झाली सांगतो. बघून खावा. हो चिकट झाले. वरती बघा वरती. पिशवी भरून घेवा. अरे धर के. हा तिथं पाठीमागं पिशवी आहे बघ. चला बस चला. सो गावाकडचा व्ह्यू बघा. कुठं म्हटला. कुठं काय आहे. बाबाच्या मठाला जाऊया उद्या. केवढं लांब आहे. 3 किलोमीटर. हा काय आहे पण तिथं. जायचं नाही का. जाऊया मग. उद्या जाऊया उद्या. हा. बाबू घरात ठेवूया. बाबूला घरात ठेवू. चालू की नाही ती. हा या दोघं नाही हे होणार का. पोरं सोडतात. माझी पोरं काय करतात? अरे हे चालतात की कच्चा. तिथे केवढे पाठीमागे आहेत पण ते काढायला येणार नाही. काढतो सामान पणच भाजीचा. कुठं चला हे केवढं मस्त वाटायला लागले सगळं हिरवं. हे थांब दिवस पुढे जाऊ नको. थांबेल बघू की गावाकडचा माणूस आहेस हा. चला लांब व्हा निशाणा. खरंच सिरियसली बघू कुठं आहे. वा हाय हाय हाय.
वा अमोल कोण आंबट आहे का गोड आहे काय पिकलेला आहे का पण वा बाबू घेवा तो खाल्ला गोड आहे का हा धुवायला तर पाहिजे होतं की जरा अजून पिकायला पाहिजे. मग तेच म्हणते तुला हा तेव्हा बघ ती पाहिजे बघा लय रे अमोल तुझं पण होय होय लोणच्याला पाहिजेत आम्हाला पण त्याची हे आहे का कुठं ते लोणच्याचे असले तर खाणार आहे लोणचा नसतो लोणच्याला ना पण थोडेसे आंबट लागतात तरच त्याचं लोणचं छान होतं लोणचं मी पण करते वांग्याचं सगळं ह नको नको काय झालं सरक बाजूला चावली काय असं पाय झटकायचं पटकन चावली काय चावलं बा इकडे 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 चावऱ्या मुंग्या असतात सँडल काढ हे चावऱ्या मुंग्या आहेत हे बघ तिला ते चावलं डोंगरानं चावलं वाटतं पाणी होत तिथं पाणी होत पुढं पुढं जायचं मग बघून चालायचं थोडं 5 मिनिटं ते आत पडणार हाय का नाही थांब की उठ तिथलं उठ तिथे अजिबात तिकडे ए मला बघायचं नको बाबा डोंगराला चावलं हे बघ इथे सगळे मुंगे नाही मोठे मोठे डोंगर आहेत तिथं ये की पॉझिटिव्ह बोल रे लेका मी पॉझिटिव्ह सुद्धा कुठं जायचं आता गौरी टाकला सोडतो चल 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 सोडतो हे सांगितलं की खोल नाही म्हणून खोल नाही तिथे खोलायची तिथे जाऊ नको नको म्हटलं जा हा खोलायची ते रोहन ह्याला घेऊन जा आवडतं जा की. रोहन घेऊन जा चप्पल धो की मस्त थंड वाटत चांगली थोडी थोडी वाढली असले असले खराब झाल्यात पिकला दाखव पप्पाला पप्पा हा मग दाखवायला व्हिडिओ पप्पा चॅम्पी सो आत्ता फक्त 9:37 झालेले आहेत आणि आजूबाजूला एकदम सगळा अंधार आहे मला वाटतं 9ला झोपत असतील ना मग आणि विहान आमचा मस्त इथं खेळत बसलेला आहे काजूची भाजी आणि भाकरी असं सिंपल जेवण केलेलं आहे याचं आणि इकडे मस्त आराम चालू आहे येऊन दुपारी मस्त एक झोप घेतली नावा निवांत झोप वगैरे झालेली आहे यांची आणि असं काही नाही असंच चालू आहे टाईमपास विहानचं काय विहान तुला कसं वाटतंय ते बॅटरी घेऊन विहान बसलेला आहे कसं वाटतंय तुला गावाला येऊन छान वाटतंय हां मस्त विहान आंब्यांवर ताव मारलेला आहे आता है ना काजूची भाजी आणि भाकरी खाल्लायस अजून काय खाल्लंस तू कॉर्न खाल्लास है ना चलो काजू भाजलेली आहे चुलीवर ते हे विहानला हे सोलून देत आहेत आणि विहान आपला खातोय हो ना मला नको ना टॉर्च मारू पिल्लू प्लीज विहानचे कपडे बघायचे आहेत इकडे बघा विहानचे कपडे कसे झालेत मँगो खाल्लाय तोंड सगळं चल गंधू फ्रेश करते तुला हे बघ डाडू द्यायला लागले तुला वाव मला का नको